बघूयात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये काय घडलं याची माहिती आता समोर आलेली आहे। उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे उद्या शपथ घेणार आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोबतच काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या घ्यावा अशी मागणी ही एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। शिवसेनेला मंत्रिमंडळामध्ये कुठली खाती अपेक्षित आहेत आणि शिवसेनेचे कोण संभाव्य मंत्री असू शकतात याबाबत सुद्धा या बैठकीदरम्यान चर्चा झाल्याचं कळतं। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, काही मिनिटांपूर्वीच खरं तर ही बैठक संपलेली आहे आणि त्यानंतर आता मोठी माहिती समोर येते, ती म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे उद्या शपथ घेणार आहेत। काय कळतंय? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची वर्षावरती बैठक झाली। या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सोबत इतर काही मंत्र्यांनी, आणखी मोजक्या मंत्र्यांनी, प्रमुख मंत्र्यांनी शपथ घ्यावी अशी विनंती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना केली। आणि त्याच्यानंतर कुठल्या खात्यांवरती कोणाला द्यायची, कुठल्या नावांवरती शिक्कामोर्तब करायचं, कोणाला मंत्रिपद द्यायचं, कुठल्या नॉन परफॉर्मिंग मंत्र्यांना पुन्हा संधी द्यायची नाही याच्यावरती चर्चा झाली। सगळी चर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं की आम्ही वरिष्ठांशी याबाबत चर्चा करून पुढचं काय ते तुम्हाला कळवतो। अशा नोटवरती आजची दुसरी बैठक संपलेली आहे। गुरु, पुन्हा एकदा सांगूया की ही दुसरी बैठक आहे दिवसभरातली। 2:30 वाजता पहिली बैठक झाली, त्याच्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी सगळे राजभवनाला गेले। त्यानंतर जॉईंट पत्रकार परिषद झाली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची, आणि त्याच्यानंतर दुसरी बैठक आज झालेली आहे। बरोबर, तर शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये झालेली दुसरी बैठक आणि या बैठकीनंतरचा तपशील आता समोर येतो आहे। शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याचं कळते। उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे उद्या शपथ घेणार असल्याचं सुद्धा या बैठकीनंतर आता पुढे येते। धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।